समुद्र किनारी मी मात्र पाहत आहे एखाद्या शून्य पुरुषार्थ सारखा. अरे कशी होणार आहे माझी राग, कशी होणार आहे माझी राग. अबोलीच्या झाडाखाली सदा साथ देणारी ताई तूच तर होतीस का ग. मग शेवटच्या कारणासाठी माझ्या लाख मोलाच्या भावना सोडून कुठं निघून गेलीस का ताई, कुठं निघून गेलीस. तू तू पापी आहे, तू पापी आहे. कोण आहे तो आणि घरात कोण आहे तो आणि मला पापी का म्हणतोय. हो हो, या घरात पाऊल टाकणारा प्रत्येक जण पापी आहे, प्रत्येक जण सोने आहे. का ती पहा माझी बहीण मला उभीच करते हो. मी तिला शुभ्र फ्रॉक भेट देतो. पाहिलंच माझ्या बहिणीला बहिणीमुळे वेडात केला. हे वेडा नाही, तू वेडा आहे. हा वेडा आहे तो सारा दौलत राम वेडा आहे. तू मला माझी बहीण देशील, मला माझी बहीण देशील. अरे वेड्या, अरे मी तुला अवश्य मदत करीन. अरे तू आहेस तरी कोण. बहिणीसाठी वेडात आलेला असतो. वर्षापूर्वीची ती गोष्ट. भाऊबीजेच्या दिवशी तिनं माझ्याकडे लाडानं साडी मागितली. मी म्हणालो तू पंचायती करून तयार राहा. मी कर्ज काढून माझ्या बहिणीसाठी साडी घेतली हो. आणि घरी येऊन पाहतो तर काय, त्या पंचायतीची त्या निरंजनाची वाट तेव्हा तिथून काम झाली होती. माझी बहीण मात्र तिथं नव्हती हो. माझी बहीण मात्र तिथं नव्हती. आता मी माझ्या आई वडिलांना काय उत्तर देऊ. माझ्या पत्रात तिला टाकून ते लोक सोडून निघून गेले. आता ते आकाशातून माझ्याकडे पाहत असतील, म्हणत असतील अरे कपाल करायच्या एकुलत्या एका पोरीला सांभाळू शकला नाही तुझ्या जिंदगीवर. ते बघा रस्तायचो माझी बहीण मला द्यावं, माझी बहीण मला द्यावं.